लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 22 ते 27 जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। या सप्ताहात विविध समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली। याच उपक्रमांतर्गत येत्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे 2026 मधील 10वी आणि 12वी परीक्षेत 75% अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, आकर्षक भेटवस्तू आणि वृक्ष देऊन गौरविण्यात येणार असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही केले जाणार आहे। यावर्षी आमदार सुलभाताई खोडके यांच्या संकल्पनेतून ग्रीन अमरावती अभियान राबविण्यात येणार असून शहरात 25,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ 22 जुलै रोजी शासकीय ITI परिसरातून होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। जयंतीनिमित्त आम्ही 25,000 झाडाची कामाची संकल्पना घेतली आहे। त्याच्यातून कमीत कमी 15 आपण ओपन प्लेसचं आपण लावणार आहे। हे वृक्षारोपण हे आम्ही स्वतः प्रोव्हाइड करणार आहे महानगरपालिकेकडून आणि गड्डेकडून देणार लोकांना सोयीसुविधा करून देणार आणि लावण्याची जबाबदारी आमची आहे आणि परभणी एरियातल्या लोकांची अशी आम्ही मोहीम चालू केली आहे आणि या मोहिमेला आम्ही दरवर्षी पुढे घेऊन जाऊ। एक दादांच्या जयंतीनिमित्त आणि जसं प्रशासनाने सांगितलं त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही अजितदादांच्या वाढदिवसाला असे वेगळे कार्यक्रम न घेता एक सत्कार कार्यक्रम घेत होतो। जसं 10वी 12वी विद्यार्थ्यांचा श्रीमंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावर्षी पण तो मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे। संस्कृती भवनाने त्या कार्यक्रमाचा तो कार्यक्रम दरवर्षी 22 तारखेला होत होता, पण काही कारणास्तव यावर्षी सप्ताह मानायचा होता आपल्याला, कारण की कारण महिना काय सप्ताह काय आणि वर्ष काय किती केलं तरी कमी जाईल, पण आम्हाला एक मर्यादा असल्यामुळे आम्ही एक सप्ताह मानवतो आणि त्या सप्ताहाच्या दृष्टिकोनातून बरेचशा भागात असं नाही किंवा एकाच एरियात आहे सुरुवात आमची अर्जुनच्या वाड्यातून असेल प्रमाणात असतो म्हणजे बडनेरा इकडून अशी पूर्ण सुरुवात होऊन पूर्ण बडनेरा मतदारसंघातून अमरावती मतदारसंघातून जिल्हा असेल असं आमचं नियोजन करून ठेवलेलं आहे आणि त्या नियोजनाला तुम्ही हा सब्जेक्ट पूर्णता करून त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि दादांची जयंती मोठ्या प्रमाणात मानवण्याची आमची संकल्पना आणि या संकल्पनेला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आम्हाला थोडंसं दादांच्या एक पुणे केलेला आहे याला तुम्ही थोडंसं एक मानवंदना देऊन आमचा कार्यक्रम स्वीकारा। जनसेवा सप्ताहादरम्यान रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, अन्नदान, फळ वाटप, वृक्षारोपण, NCMC कार्ड शिबिरे, महिलांसाठी शिलाई मशीन वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यश खोडके यांनी केले। पत्रकार परिषदेला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या समवेत मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेडके, मनपा महिला व बाल कल्याण सभापती ममताताई आवारे तसेच मनपा नगरसेवक तथा सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते। बावीस ते 27 जुलैपर्यंत जो आपला जनसेवा सप्ताह आयोजित केलेला आहे या उपक्रमासंदर्भात माहिती देण्याकरिता ही आजची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। आपण सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो